मीपणा. एक नीना नावाची व्यक्ती असते. ती दिसायला खूप छान असते आणि ती खूप श्रीमंत असते. त्यामुळे तिच्यामध्ये मीपणा असतो. मी करेल तेच योग्य. माझेच सर्वांनी ऐकायला हवे, असे तिला वाटत. त्याप्रमाणे तिला खूप मान होता. कारण ती श्रीमंत होती. म्हणून ती बोलेल तेच चालायचं. तिच्या वडिलांची मोठी कंपनी असते. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने कंपनी आपल्या ताब्यात घेतली होती. ती सर्व डिसिजन घेत. कधी-कधी ती कोणाचे ऐकत पण नसे. कारण ती खूप अहंकारी झाली होती. ती असे डिसिजन घेत की त्यामुळे कंपनीचे नुकसान होत. पण तिच्या पुढे कोणाचेच चालत नसे. तिचे बाबा आता कंपनीच्या कामात लक्ष घालत नसे. त्यामुळे त्यांना तिच्या या स्वभावाची कल्पना नव्हती. कारण त्यांनी अतिशय लाडात तिला वाढवली असते. त्यामुळे तिला सर्व बाबतीत स्वतंत्र होते. ती सर्वांना कमीपणा देत. कोणाचेच ऐकत नव्हती. कोणी चांगले सांगितले तर ती त्यांचा अपमान करत. त्यामुळे नंतर सर्वांनी सांगायचेच सोडून दिले. नंतर कालांतराने त्यांच्या कंपनीचे नुकसान होऊन ती बुडण्याच्या मार्गावर असते आणि नंतर त्यांना कंपनी विकण्याची वेळ येते. त्यानंतर मीनाचा मीपणा नाहीसा होतो. पण वेळ निघून गेली असते. त्यांची श्रीमंती आता गरिबीत बदलली होती. आता त्यांचे वाईट दिवस सुरू झाले होते आणि आता तिचा अहमपणा नाहीसा झाला होता. तात्पर्य, आपल्याकडे सर्व असेल तर मोठेपणा करू नये. कधी आपला अहंकार उतरेल कोणीच सांगू शकत नाही. थँक यू.